नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवले आहेत मुगाचे पौष्टिक थालीपीठ. बघू शकता किती छान तयार झालेले आहेत, क्रिस्पी आणि खमंग. त्याच्यासाठी इथं घेतलेले आहेत मी हिरवे मूग 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि इथं कांदा घेतलेला बारीक चिरलेला, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली. मूग जे आहेत त्यात आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. मूग आणि हिरवी मिरची, लसूण, मी साधारण 2 मिरच्या घेतलेल्या आहेत 1 वाटीसाठी. तुम्ही तिखट आवडीप्रमाणे घेऊ शकता. लसूण घेतलेला आहे. आपल्याला आता हे पाणी न टाकता मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची नाही आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण ते एका भांड्यात काढून घेऊया. आणि आता पण काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ टाकायचं आहे. एक चमचा बेसन टाकायचं आहे. बेसन पीठ 1 चमचा टाकायचं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे. छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. सगळं एकत्रित करून थालीपीठचं पीठ जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथं मी तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचं थालीपीठ बनवायचे आहे. त्याच्यासाठी मी इथं एक कपडा जो आहे तो भिजवून घेतलेला आहे, पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावरती कपडा आहे तो ओला करून घेतलेला आहे. त्याच्यावर आता आपल्याला मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि थालीपीठ जे आहे ते हाताने व्यवस्थित प्रेस करून थापायचं आहे. अशा पद्धतीने आपण करायचं. बोटांनी असं प्रेस करायचं व्यवस्थित. छान पातळ करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे छान क्रिस्पी होतात. बघू शकता तुम्ही. पाण्याचा हात लावायचा जरा आणि छान पातळ बनवून घ्यायचं. अशा पद्धतीने होल करायचे आणि व्यवस्थित एका मीडियम साईजचे थालीपीठ जे आहेत ते तयार करून घ्यायचे. आता आपण रेडी आहे आपलं. आता इथं पॅनमध्ये आपण भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने ते पॅनमध्ये भाजून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही साईडने मीडियम फ्लेमवर. चांगलं क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. अगदी ब्राऊन कलर झाला पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, म्हणजे क्रिस्पी आणि खमंग होतात. थंडीमध्ये मस्त गरम गरम मुगाचे पौष्टिक थालीपीठ तुम्ही करू शकता नाश्त्यासाठी. पलटी करून घेऊयात आपण. बघू शकता छान भाजून तयार आहे आपलं थालीपीठ. आपण काढून घेऊया. इथं मी दुसरे देखील अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं. बघू शकता. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त खमंग खुसखुशीत
आपले थालीपीठ जे आहेत ते तयार आहेत. मुगाचे पौष्टिक थालीपीठ. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही दहीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही ट्राय करू शकता. मस्त तयार आहेत पौष्टिक मुगाचे पौष्टिक थालीपीठ.